आपण स्त्रीकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर सन्मानाने, समतेने आणि संवेदनशीलतेने पाहतो का नाही? तर चला आता आपण अनुभव घेऊया त्या रेताड रंगाने साकारलेल्या एका जिवंत कहाणीचा, स्त्रीची गोष्ट रेतीतून. नवीन आनंदाची लाट आली. या आनंदाच्या क्षणी आमच्या कुटुंबात एक गोड परीचं आगमन झालंय. तिच्या आगमनाने आमच्या जीवनात नवीन उमेद आणि आनंदाची वार पडली. तिच्या लहान हातांनी आमच्या घरात प्रेमाची आणि आनंदाची झुळूक आली. तिच्या नाजूक हसण्याने आमच्या घराचे वातावरण अधिक सुंदर झाले. मुलगा वृद्धपकाळात आधार देतो, वंश चालवतो आणि धार्मिक विधी पार पाडतो अशी धोरणं आहेत. तर मुलींच्या लग्नासाठी हुंडा द्यावा लागतो, ती दुसऱ्या घरात जाते आणि आर्थिक ओझं वाढवते अशी समजूत आहे. या कारणांमुळे काही कुटुंबे मुलीच्या जन्माला नकारात्मकतेने पाहतात. मंडळी, जसं मी सांगितलं की हे स्त्रीच्या जीवनातले अनेक विविध टप्पे आहेत. मुलीचे बालपण हे तिच्या सर्वात मौल्यवान आणि निरागस टप्पा असतो. खेळ, हसू, शाळा, स्वप्न आणि नात्यांनी भरलेले बालपण प्रत्येक मुलीला मिळावे हीच तिची इच्छा असते.
मजूरी, शोषण आणि त्रासाला सामोरं जावं लागतंय. एवढंच नव्हे तर बालविवाहासारख्या क्रूरप्रथा सुद्धा त्यांना सामोरं जावं लागतं. हे वास्तव आपल्याला विचार करायला लावतंय की आपण खरंच याचे बालपण जगतोय का? बाहेर पडत आपली वेगळी ओळख निर्माण करतात. मुलींच्या कर्तृत्वाची अशी अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतात जी आज आपल्याला प्रेरणा देतात. चला अशा यशोगाथांवर एक नजर टाकूया. विविध क्षेत्रांमध्ये खूप उच्च स्तरावर आहे. ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते क्रीडा क्षेत्र असो किंवा अजून कोणतेही क्षेत्र असो. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे.
आजचा दिवस केवळ महिलांचा सन्मान करण्याचा नाही, तर त्यांच्या प्रवासाची, संघर्षाची आणि यशाची आठवण करून देण्याचा आहे. चला, महिला सक्षमीकरणाच्या या वर्षभराचा उत्सव एकत्र साजरा करूया. मंडळी, पुन्हा एकदा वृषा किरण वाणी त्यासाठी खूप खूप टाळ्या. वृषाला स्टँडिंग ओवेशन सुद्धा मिळालेलं आहे. लाईट्स प्लीज.